Lights! The all-new Jupiter is more than more. Style more. Storage too is even more. The all-new Jupiter is more than more. Introducing the all-new TVS Jupiter, India का नया ज़्यादा, एकुआ अधिकम, बेशी जास्त, अधिका वधू, बेसी. या ज्या आता काही विधानसभेच्या निवडणुका झाल्या, माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांच्या नेतृत्वाखाली या लढल्या गेल्या आणि महायुतीचे नेते एकनाथ शिंदे साहेब यांच्या गळ्यात मुख्यमंत्री पदाची माळ घालतील असा आम्हाला ठाम विश्वास आहे. मी त्या पक्षाचा कार्यकर्ता आहे. माझ्या पक्षाचे नेते एकनाथ शिंदे साहेब आहेत आणि कार्यकर्ता म्हणून मला असं वाटतं की माझा नेता मुख्यमंत्री व्हावा, एकनाथ शिंदे साहेब हे मुख्यमंत्री व्हावे असं मला हे प्रामाणिकपणे वाटतंय. बिहारमध्ये ज्या पद्धतीने नितीश कुमार यांच्या गळ्यात मुख्यमंत्र्यांची माळ घातली गेली, त्यांची संख्या कमी होती तरी सुद्धा त्यांना मुख्यमंत्रीपद महायुतीने, लोकशाही आघाडी सरकारने, एनडीएने त्यांच्या गळ्यात त्या पद्धतीने माळ घातली. त्याच पद्धतीने माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांना मुख्यमंत्रीपदी जाहीर करतील असा आम्हाला ठाम विश्वास आहे. हरियाणामध्ये जे सैनी म्हणून जे मुख्यमंत्री केलेले आहेत त्यांच्या नेतृत्वाखाली त्या निवडणुका लढल्या गेल्या. त्याच पद्धतीने माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांच्या नेतृत्वाखाली ही महाराष्ट्रातील निवडणूक लढली गेली. त्याच पद्धतीने ज्यांच्या नेतृत्वाखाली निवडणुका लढल्या जात आहेत त्यांनाच मुख्यमंत्रीपद बहाल केलं जातं. हा एक उदाहरण भारतीय जनता पार्टीने दिलेलं आहे, एनडीएने दिलेलं आहे. हेच पॅटर्न आमच्या महाराष्ट्रात होईल असं आम्हाला वाटतं. शेवटी महायुतीचे नेते आहेत, महायुतीचे जे काही प्रमुख आहेत, माननीय नरेंद्र मोदीजी असतील, अमित शहा असतील, नड्डाजी असतील आणि सर्व नेते निर्णय घेतील असा आम्हाला ठाम विश्वास आहे. कारण मी त्या एका पक्षाचा कार्यकर्ता आणि आमचा नेता मुख्यमंत्री व्हावा ही अशी आमच्या तमाम कार्यकर्त्यांची प्रामाणिक इच्छा आहे. आणि त्याच्यामुळे नरेश म्हस्के यांची ती व्यक्तिगत भूमिका असू शकते. माझी एक भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता म्हणून भूमिका आहे की या राज्यामध्ये जनतेनं मॅन्डेट हा देवेंद्र फडणवीस साहेबांच्या बाजूने दिलेला आहे. संपूर्ण महाराष्ट्र नरेंद्र मोदी साहेबांच्या मागे उभा राहिलेला आहे आणि अशा वेळेला भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्याची इच्छा आहे, माझी इच्छा आहे, तशा प्रकारचं सुतोवाच आमच्या प्रदेशाध्यक्षांनी केलं आहे की देवेंद्र फडणवीस साहेब या राज्याचे मुख्यमंत्री झाले पाहिजेत. याचं कारण या राज्याला एक अभ्यासू कुशल अशा नेतृत्वाची गरज आहे. देवेंद्रजींचा 5 वर्षाच्या मुख्यमंत्रीपदाचा कालावधी महाराष्ट्रानं पाहिलेला आहे. त्यांचा प्रशासकीय अनुभव महाराष्ट्रानं त्या ठिकाणी पाहिलेला आहे आणि महायुतीचं सरकार चालवण्याचं कौशल्य आज त्यांच्याकडे निश्चितच त्या ठिकाणी मोठं आहे. कारण निवडणुका लढवत असताना तिन्ही पक्षाला एकत्रित ठेवणं, सगळ्या पक्षांना त्या ठिकाणी जागा वाटपात प्रसंगी एखादं पाऊल मागे घेणं, अगदी एखादा उमेदवार नसला तरी मित्रपक्षांना उमेदवार देणं आणि त्याच्यामुळे संयत नेतृत्व आहे. समन्वयाची एक वेगळी अशा प्रकारची त्यांची भूमिका नेहमी असते. त्याच्यामुळे महायुतीला अशा प्रकारचा एक चांगला कोऑर्डिनेटर नेता हवा आहे. त्याशिवाय राज्यातल्या जनतेची इच्छा आहे, राज्यातल्या जनतेच्या मनातही या ठिकाणी महाराष्ट्राचं सखोल ज्ञान असणारा, कारण आदरणीय पवार साहेबांनंतर या महाराष्ट्राची नीट माहिती असणारा जर तरुण नेता कोण असेल तर ते देवेंद्र फडणवीस साहेब. प्रशासनाला, मंत्रालयाला त्याही ठिकाणी वाटतं की या ठिकाणी एक प्रशासकीय एक वकूफ असणारा नेता देवेंद्रजी आहेत. त्याच्यामुळे सर्वार्थानं महाराष्ट्राच्या हितासाठी त्यांच्या नेतृत्वाची गरज आहे आणि मोदी साहेबांचा आशीर्वाद घेऊन, केंद्र सरकारचं पाठबळ घेऊन ते महाराष्ट्राला त्या ठिकाणी प्रगतीकडे नेऊ शकतात. या देशाला दिशा देणारा महाराष्ट्र उभा करू शकतात.